आणि पोलिसांनी पूजा खेडकरची अडी कार ताब्यात घेतलेली आहे। खेडकरच्या बंगल्यावरून काल रात्री पोलिसांनी ही कार ओढत आणलेली आहे। तर कारसह पूजा खेडकरला देखील पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले होते। तर हजर न राहिल्यानं पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करणार असा देखील इशारा देण्यात आलेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, प्रणिता, वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर ज्या ऑडी कारमुळे चर्चेत आलेल्या आहेत ती ऑडी कार आता पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने ताब्यात घेतलेली आहे। आपण पाहू शकतो वाहतूक शाखेच्या या पोलीस स्टेशनला अशा पद्धतीने ही ऑडी कार बॅरिकेडिंग लावून जमा करण्यात आलेली आहे। जी ऑडी कार MH12 AR 7000 याच ऑडी कारवरती पूजा खेडकर यांनी अंबर दिवा त्यासोबतच महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं। त्यानंतर त्या वादात अडकलेल्या आहेत, कारण अशा पद्धतीने खाजगी वाहनावरती महाराष्ट्र शासनाने अंबर दिवा लावता येत नाहीये। कारण प्रशिक्षणार्थी काळामध्ये नियम असा आहे की प्रशिक्षणार्थी काळामध्ये अशा पद्धतीने अंबर दिवा किंवा महाराष्ट्र शासन आपल्या खाजगी वाहनावरती लिहू नये हा सरकारी नियम आहे। मात्र हा नियम माहिती असताना सुद्धा पूजा खेडकर या ऑडी कार वापरत होत्या। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात याच ऑडी कारने ते ये-जा करत होत्या। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर ही ऑडी कार आता पुणे पोलिसांनी जमा केलेली आहे। कालच ही जी गाडी आहे ज्या कंपनीच्या नावावरती आहे अर्थातच थर्मो व्हेरिएटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, या कंपनीला पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने नोटीस बजावली होती या कारच्या तपासणीसाठी आणि कारच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी। ही गाडी स्वतः तुम्ही हजर करा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल। त्यानंतर आज तात्काळ ही गाडी आता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या गाडीला अशा पद्धतीने जामर लावण्यात आलेला आहे आणि चहूबाजूंनी पूर्ण बॅरिकेडिंग लावून या वाहतूक शाखेच्या पोलीस स्टेशनला ही गाडी आता आणली गेलेली आहे। ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी पुणे पोलीस ज्यावेळी बाणेर परिसरातला पूजा खेडकर यांचा बंगला आहे त्या ठिकाणी याच गाडीवरती या कारवरती कारवाई करण्यासाठी निवासस्थानी दाखल झाले होते। मात्र खेडकर कुटुंबियांनी पुणे पोलिसांना आतमध्ये प्रवेश दिला नाही। मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ पूजा खेडकर यांच्या व्हॉट्सअपवरती नोटीस बजावली होती। मात्र त्या नोटिशीला कुठलंही उत्तर हे मिळालं नव्हतं। मात्र 2 दिवसांपूर्वीच याच कारवरती जो दंड होता तो अर्थातच 27,600 रुपये हा दंड सुद्धा आता खेडकर कुटुंबियांकडून तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।